नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बोलत आहोत Redmi Note 13 सिरीज बद्दल. याच्यामध्ये 3 व्हेरियंट पाहायला मिळतील. Redmi Note 13, 13 Pro आणि 13 Pro Plus 5G असे तिन्ही 5G तुम्हाला व्हेरियंट पाहायला मिळणार आहेत. यातल्या आपण Redmi Note 13 Pro Plus 5G व्हेरियंट बद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, याच्यापूर्वी इन द बॉक्स आपल्याला बॉक्समध्ये काय काय पाहायला मिळणार आहे याबद्दल बोलूयात. Redmi Note 13 Pro Plus हा याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. 120 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर USB Type-C आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिम कार्ड टूल याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रोटेक्टिव्ह केस म्हणजे कव्हर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. युजर गाईड आणि वॉरंटी कार्ड अशा गोष्टी बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि जर स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर 6.7 इंचेसचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि जे बेस व्हेरियंट आहे Redmi Note 13 आणि 13 Pro याच्यामध्ये आपल्याला फ्लॅट AMOLEDचा डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. पण जे 13 Pro Plus आहे याच्यामध्ये कर्व डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. आणि AMOLEDचा डिस्प्ले म्हटलं की इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर हा आलाच. त्याचबरोबर मित्रांनो 1.5K रेझोल्युशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. HDR 10+ चा सपोर्ट आहे. डॉल्बी विजन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टर्सचा सपोर्ट याच्यामध्ये आहे. कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर जे काही बेस व्हेरियंट आहे Redmi Note 13 याच्यामध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सल पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर Redmi Note 13 Pro Plus मध्ये बघायला गेला तर 200 मेगापिक्सल विथ 4x झूम बरोबर तुम्हाला याच्यामध्ये अल्ट्रा हाय रेझोल्युशन बरोबर हा कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 200 मेगापिक्सलचा याच्यामध्ये सॅमसंग आयसोसेल HP3 सेन्सर वापरण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही याचा ॲपरेचर बघितलं 1.65चा लार्ज ॲपरेचर तुम्हाला पाहायला मिळणार. आणि लार्ज ॲपरेचर म्हटल्यावरती शटर जे आहे ते जास्त ओपन होणार कॅमेराचा आणि त्यामुळे लाईट जे आहे ती जास्त घेणार. आणि याच्यामुळे होणार का की पिक्चर क्वालिटी जी आहे तुम्हाला एक जबरदस्त क्लिअर क्रिस्टल क्लिअर म्हणता येईल की तुम्हाला पिक्चर क्वालिटी मिळेल. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा तुम्हाला या ठिकाणी अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा तुम्हाला या ठिकाणी मॅक्रो जो काही कॅमेरा आहे तो या ठिकाणी मॅक्रो सेन्सर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. याचबरोबर मित्रांनो, जर आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग बद्दल बोलायचं झालं तर 4K तुम्ही याच्यामध्ये 4K व्हिडिओ शूट करू शकता 30 FPS वरती. त्याचबरोबर जर तुम्हाला स्लो मोशन व्हिडिओ जर शूट करायच्या असतील तर 1080 पिक्सल्स वरती तुम्ही 60 FPS वरती ज्या काही स्लो मोशन व्हिडिओ आहे ते रेकॉर्ड करू शकता. सेल्फी कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सल मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ फीचर्स किंवा इतर फीचर्स देखील भरपूर आहेत याच्यामध्ये. पण व्हिडिओ फीचर बद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये शॉर्ट फिल्म मोड आहे. त्याचबरोबर स्लो मोशन सेल्फी आहे, टाइम लॅप सेल्फी आहे, मूव्ही फ्रेम आहे. अशा बऱ्याचशा तुम्हाला याच्यामध्ये फीचर्स पाहायला मिळतात आहे. तिन्ही डिव्हाइसच्या जर आपण प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये Redmi Note 13 मध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 6080चा 6nm प्रोसेसर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर Redmi Note 13 Pro जो आहे याच्यामध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 7S Gen 2 असा प्रोसेसर याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. 4nm प्रोसेसर असणार आहे. त्याचबरोबर Redmi Note 13 Pro Plus जो आहे याच्यामध्ये MediaTek Dimensity 7200चा 4nm प्रोसेसर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. Redmi Note 13च्या या तिन्ही सिरीजमध्ये तुम्हाला एक फायदा होणार आहे प्राइसचा, रॅमचा. तुम्हाला याच्यामध्ये जर रॅम आणि स्टोरेज बघायला गेलं तर 8GB रॅम 128GB पासून 12GB रॅम 512GB स्टोरेज पर्यंत तुम्हाला ऑप्शन आहेत. आणि त्यानुसारच प्राइस रेंज देखील तशीच आहे. 20,000 पासून तुम्हाला जवळपास 36,000च्या जवळपास या प्राइस रेंज पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जे बजेट असेल तुमचं त्यानुसार इथे जे तिन्ही डिव्हाइस आहेत, तिन्ही जे व्हेरियंट आहेत ते मिळणार आहेत. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार नक्कीच हे डिव्हाइस घेऊ शकता. Redmi Note 13 सिरीज मध्ये जर Redmi Note 13 बद्दल बोलायचं झालं बॅटरी बद्दल तर 5000 mAh बॅटरी मिळते. 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतोय. त्याचबरोबर 13 Pro जो आहे याच्यामध्ये 5100 mAh बॅटरी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतोय. 13 Pro Plus बद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी मिळतेच पण 120 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतोय. ज्याच्यामध्ये 19 मिनिटांमध्ये तुम्ही 0 ते 100% तुम्ही त्या ठिकाणी चार्ज करू शकता अगदी 19 मिनिटांमध्ये. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला कूलिंग सिस्टीम मिळते. त्याचबरोबर NFC म्हणजे टॅप अँड पे असा ऑप्शन मिळतो, म्हणजे पेमेंट करू शकता तुम्ही. त्याच्याबरोबर MIUI 14 बेस ऑन Android 13 असा याच्यामध्ये हा स्मार्टफोन असणार आहे. त्याचबरोबर 3 वर्षांचा मेजर अपडेट आणि 4 वर्षांचा सिक्युरिटी अपडेट तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही व्हिडिओ आणि तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन आहेत ही एक गोष्ट चांगली की कोणत्या प्राइस रेटला किती बजेटला तुम्ही कोणकोणते तुम्हाला फीचर मिळणार आहे सगळं सांगितलेलं आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.